जेव्हापासनं मी व्लॉग बनवायला सुरुवात केली आहे मॅक्झिमम मार्च महिन्यापासनं, तेव्हापासनं ना मी रोज नवीन नवीन गोष्टी काहीतरी नवीन शिकायला भेटत आहे. आणि खरंच असं माझ्यामध्ये घडतं आहे. जर तुम्हाला पण वाटते तुमच्यामध्ये काहीतरी घडावं म्हणून काहीतरी नवीन सुरुवात करायलाच पाहिजे. चला आपण सुरुवात करूया आपल्या व्लॉगला. तर हॅलो गाईज, मी अंकिता तुमचं स्वागत करते माझ्या नवीन व्लॉगमध्ये. तर ना ह्या 2 झाडांना पाणी द्यायला मला इतकं आवडतं, कारण मी जसं जसं त्यांना पाणी देते ना ते खूप छान होत चाललेले आणि ते बघून मला खूप आनंद होते. घरातलं छान सगळं आवरून घेतलं आणि फरशी पुसताना ना, फरशी क्लीन करताना ना सात्विक बिलकुल मध्ये येत नाही आणि मला काहीच त्रास देत नाही. त्याला एकदा सांगितलं ना की मध्ये यायचं नाही आणि मला त्रास द्यायचा नाही, तो एका जागेवरच बसलेला असतो. लवकर आंघोळ वगैरे करून घेतली आणि ना मला किती कामं करायचं हे मी काउंट करत होते. तर मला ना मॅक्झिमम आज 4 ते 5 कामं करायचे होते. सगळे कामं करून ना मला आज उपवास होता, म्हणून मस्त अशा प्रकारे दोघांसाठी चहा करून घेतला. कारण आज शुभमला सुट्टी होती आणि शुभम गेलाच नव्हता. तर मस्त चहा वगैरे पिला आणि उपास असल्यामुळे ना आज साबुदाण्याची खिचडी बनवायची होती. आजचा चहा इतका भारी झालेला होता ना, रोजपेक्षा काहीतरी टेस्ट वेगळी वाटत होती. मस्त शुभमसाठी अशा प्रकारे मॅगी वगैरे केली आणि मला उपवास होता म्हणून लवकरच साबुदाण्याची खिचडी करून घेतली. आणि हा साबुदाण्याला तुम्ही कुठलं नाव देता मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. इकडल्या साबुदाण्याला हे नायलन साबुदाणा म्हणतात, तुम्ही कुठला म्हणता कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मग मस्त सगळ्यांनी फराळाचं वगैरे खाल्लं आणि या दोघांची काही मस्ती संपत नव्हती. दोघं बापले का जोपर्यंत मस्ती करते तोपर्यंत मी छान आवरून घेतलं, कारण आम्हाला जायचं होतं बाहेर. कुठे गेलं शेवटपर्यंत नक्की बघा. बाहेर पाऊस तर पडत नव्हता, मस्त सात्विक तर इतका सुंदर दिसत होता. जाताना ना आम्ही भैरवनाथची भेळ घेऊन गेलो होतो. आता तुम्हाला समजलं असेल की आम्ही ताईकडे चाललेलो होतो. साहेबांना इतकं एक्सायटेड असते छोट्या बाळाला भेटायला तर की आधीच स्वतः निघून जातो. चिवनी ना माझ्यासाठी स्पेशली एक ग्रीटिंग कार्ड बनवलं होतं आणि ते खूप छान बनवलेलं होतं. आणि चिव माझ्यासाठी काही ना काही बनवतच असते. तिथे गेल्यानंतर मला तर फास्ट होता म्हणून शुभमनी मस्त अशा प्रकारे भेळ वगैरे खाल्ली आणि ताईनं घर आवरत होती म्हणून तिला काही वेळ नव्हता गप्पा गोष्टी वगैरे केला. आम्हाला जे काम होतं आम्ही ते वगैरे करून आलो. येताना ना सात्विकला खूप भूक लागलेली होती म्हणून त्याच्यासाठी फ्रेंच फ्राईज घेऊन आलेलो होतं, कारण त्याने काहीच खाल्लेलं नव्हतं आणि माझा दिवस असा होता. चला तर भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.